तुमच्या मुलांना लाखोंचं पॅकेज मिळू शकतं. कसं सांगतो. आम्ही आमच्या गोड गप्पाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलोय हा एक पॉडकास्ट. कमीत कमी 4 ते 6 महिने पूर्ण फोकसने वेळ देण्याची मानसिकता पाहिजे. कारण ही आपल्या करिअरची गोष्ट आहे, त्याला आपण खूप लाईटली घेऊ शकत नाही. त्याला बाजूला आपण रील पाहतोय मोबाईलमध्ये आणि पॅरलेली काहीतरी कोडिंग करतोय, एखादं लॉजिक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय, असं नाही चालत सर. 100% डेडिकेशन आणि फोकस. मी म्हणतो की चला इंजिनिअरिंग सारख्या डिग्रीला किंवा बाकीच्या बीसीएस सारख्या डिग्रीला तुम्ही 3 किंवा 4 वर्ष दिलेली असेल, ओके, मग तुम्ही 4 ते 6 महिने नाही देऊ शकत का? आपल्या करिअरचा प्रश्न आहे ना. आणि करिअरमध्ये मी सगळ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो आणि त्यांच्या पालकांना या गोष्टीला प्लीज पॉझिटिव्हली घ्या. करिअरच्या बद्दल नेहमी तुम्ही पॉझिटिव्हली स्वार्थी बना. बी व्हेरी सेल्फिश अबाउट युअर करिअर. करिअरमध्ये आयटी क्षेत्रामध्ये ज्यांना मोठं काहीतरी करायचं आहे त्यांना या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारे आयटी तज्ज्ञ संदीप भुतारे सर यांचा पॉडकास्ट पाहिल्यानंतर हे कसं शक्य आहे ते तुम्हाला कळेल. एखाद्या विद्यार्थ्याचं गरजेचं नाही की एज्युकेशन बॅकग्राऊंड हे सायन्स किंवा इंजिनिअरिंगच पाहिजे. तो कॉमर्सचा असेल, इव्हन तो आर्ट्सचा जरी असेल, बरं. पण त्याची शिकण्याची तयारी असेल तर त्यासाठी सुद्धा काही पर्टिक्युलर करिअर ट्रॅक आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांना ते माहितीच नाहीये, पण आणि त्याच्यामुळे नुकसान होतं सर. इंजिनिअरिंगचा एखादा क्लास आहे, त्यातल्या 5-10 जणांकडे मी म्हणतो तेवढं बजेट असेल, पण बाकीच्या 40-50 स्टुडंटचं काय? त्यांना कुठून संधी मिळणार? त्यांनी पण आयुष्यात पुढे जायलाच पाहिजे. मुलांचा राहण्या खाण्यालाच पुण्यामध्ये खूप जास्त खर्च होतोय. मग तो आपण जर वाचवला तर त्यांना शेवटी जॉबसाठी कंपनीच्या ठिकाणी यायला लागणार ही गोष्ट खरी आहे, पण सुरुवातीलाच त्यांचा खर्च कशाला होऊ द्यायचा? सरांनी त्यांच्या येस इन्फोटेकच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रामध्ये योग्य दिशा दाखवलेली आहे. तुम्ही हा पॉडकास्ट पहा, तुम्हाला उपयोगी पडेल आणि तुमचं आयुष्य बदलेल.